आपण आता वर्ड चालू करूया. दिसते वर्ड आपण कसं चालू करायचं. इथे क्लिक करा. इथं आपल्याला वर्ड दिसेल किंवा तुम्ही ह्या ठिकाणी वर्ड असं टाईप करा. इथं वर्ड ॲप आहे दिसते. इथं आपण क्लिक केलं. आता हे वर्ड ओपन केल्यानंतर आपल्याला एक नवीन फाईल तयार करायची. नवीन फाईल तयार करण्याकरता आपण काय करतो, इथनं ब्लँक डॉक्युमेंटचा वापर केला जातो. बरोबर आहे. या ठिकाणी इथं वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इथनं टेम्पलेट पण आहेत. दिसत का. जसं इथनं बिझनेस आहे. हे इथनं आपलं काय एक नवीन प्रकारचे टेम्पलेट्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला टेम्पलेट्स इथनं आपल्याला तयार करता येतात. बरोबर आहे. आता आज आपण पहिल्यांदा ब्लँक डॉक्युमेंट कसं तयार करायचं ते बघूया. ब्लँक डॉक्युमेंट म्हणजे काय. एखादी नवीन फाईल तयार करायची असेल तर आपण काय करतो, ब्लँक डॉक्युमेंटचा वापर करून आपण नवीन फाईल तयार करू शकतो. वर्डमध्ये ब्लँक डॉक्युमेंट तयार करण्याकरता आपण आता ब्लँक डॉक्युमेंटवरती क्लिक करूया. आता हे वर्ड ज्यावेळी आपल्याला ओपन होईल त्यावेळी हा जो वरचा बार दिसतो आहे ह्याला म्हटलं आपण टायटल बार. ही 3 बटणं आहेत, मिनिमाइज, मॅक्झिमाइज आणि क्लोज. हा जो दिसतो आहे ह्याला म्हटलं आपण क्विक ॲक्सेस टूल बार. ओके. आणि ह्या व्ह्यूमध्ये जाऊन आपण एक रुलर लाईन घेऊया. हा जो दिसतो आहे ह्याला म्हटलं आपण रुलर लाईन हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. हा जो ब्लिंक करतो आहे ह्याला म्हटलं आपण कर्सर. इथं वेगवेगळ्या प्रकारचे टॅब आहेत, त्याला म्हटलं आपण इथं होम टॅब. हा जो भाग दिसतो ह्याला म्हणतो आपण रिबिन्स. ह्या रिबिन्सच्या अंडरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या कमांड्स, वेगवेगळ्या ग्रुपमध्ये असणाऱ्या ज्या कमांड आहेत त्या कमांड इथनं आपल्याला वापरता येतील. होम टॅबप्रमाणेच आपल्याला इथनं इन्सर्ट टॅब आहे, डिझाईन टॅब आहे, लेआउट आहे. आपण एक वेगळा टॅब पण तयार करू शकतो, ते पण आपण शिकूया. रेफरन्स टॅब आहे, मेलिंग टॅब आहे, रिव्ह्यू टॅब आहे, व्ह्यू टॅब आहे आणि एक डेव्हलपर टॅब आहे. असं आहे. हे जे 2 टॅब आहेत हे मी मागच्या लेक्चरला एक तयार केले होते. हे आपण कसे तयार करायचे ते पण बघूया. आता हा जो ब्लिंक करतो आहे ह्याला काय म्हणलं आपण कर्सर. आता आपण ह्या ठिकाणी एक कमांड वापरूया, त्याला म्हणलं आपण रँड. रँड कमांडचा वापर आपल्याला काय होईल, याच्यामध्ये बाय डिफॉल्ट आपल्याला इथनं टायपिंगचा मॅटर दिसेल. आला इथनं. थोडक्यात आपण टायपिंग केलं, ही फाईल आपण तयार केली आणि ह्या फाईलला आता मला नाव द्यायचं आहे. फाईलमध्ये काय कमांड वापरली इथनं आपण सेव्ह. काय कमांड वापरलं फाईलमध्ये सेव्ह, फाईल टाईपमध्ये सेव्ह कमांड. मग ही जी फाईल आहे ही फाईल आपल्याला कुठं सेव्ह करायची आहे, तर आत्ता आपण डॉक्युमेंट्स नावाच्या फोल्डरमध्ये फाईल आपण सेव्ह करूया. त्या फाईलला आपण नाव देऊया. दिसतं येत ना. त्या फाईलला आपण नाव देऊया निश कॉम्प्युटर, असं फाईलला नाव दिलं. ती जी फाईल आहे ती फाईल कुठल्या टाईपमध्ये सेव्ह झालेली होणार आहे तो टाईप इथं आपल्याला समजतो, त्याला म्हटलं आपण वर्ड डॉक्युमेंट. ओके. फाईल इथनं आपण सेव्ह करूया. झाली का फाईल सेव्हवरती इथं. आता हीच फाईल आपल्याला वेगळ्या नावाने सेव्ह करायची आहे. काय कमांड इथनं आपल्याला फाईलमध्ये सेव्ह ॲज. आपण सेम ठिकाणी आपण फाईल सेव्ह करूया. आता इथं निश कॉम्प्युटर टेम्परेचर असं इथं आपण फाईलला नाव देऊया. फाईल सेव्ह केली म्हणजे एकच मॅटर आपण काय केला, वेगवेगळ्या नावाने आपण सेव्ह केला. का सेव्ह केला, समजा त्या फाईलमधला मॅटर कोणी डिलीट केला तर तो मॅटर इथनं आपल्यालाही दिसू शकेल. फाईलमध्ये इथं प्रिंट नावाची कमांड आहे. दिसतं इथनं. प्रिंटिंग काढण्यापूर्वी पहिल्यांदा आपल्याला इथनं पेज सेटअप करून घ्यायला लागतं. पेज सेटअपमध्ये आपल्याला काय काय दिसतं, तर मला इथं टॉप मार्जिन, बॉटम मार्जिन, लेफ्ट मार्जिन, राईट मार्जिन. समजा मला ह्या ठिकाणी टॉप मार्जिन 1.5 करायचं आहे, मला बॉटमचं मार्जिन कमी करायचं आहे 0.5 करायचं आहे, लेफ्ट मार्जिन मला इथनं थोडंसं 1.1 करायचं आहे, राईट मार्जिन आहे ते इथनं मला इथनं 0.5 करायचे. मला इथनं ओरिएंटेशन म्हणजे काय की मला पेपर कसा हवा आहे, उभा पाहिजे का आडवा पाहिजे. मी लँडस्केप केला तर माझा पेपर काय येईल, प्रिव्ह्यूमध्ये लँडस्केपमध्ये येईल. पोर्ट्रेट केला पेपर कसा इथनं माझा येईल, उभा येईल. दिसतं इथनं आपण केलं. मल्टिपल पेजेसमध्ये गेलो तर आपण इकडनं 2 पेजेस पर शीट दिसते का इथनं आपल्याला असं बघता येईल. मायनरमध्ये म्हणलं दिसते असं येईल. बरोबर आहे. नॉर्मल म्हटलं तर आपल्याला असं बघता येईल. दिसते
बॅक फॉरवर्ड म्हणलं म्हणजे बुकच्या फॉर्मॅटमध्ये म्हटलं तर आपण इथनं बुकमध्ये पण करता येईल. दिसतंय. आता इथं आपण नॉर्मल ठेवूया. पेपर कसा ठेवूया इथनं आपण पोर्ट्रेट ठेवूया. आता ह्या पेपरमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी पेपरची साईज सिलेक्ट करायची आहे. काय साईज आहे इथनं आता A4 साईज आहे. दिसतंय. जो पेपरचा आपण साईज सिलेक्ट करतो त्याची इथं विड्थ आणि हाईट पूर्णपणे चेंज होईल. आता समजा इथं मी एक्झिक्युटिव्ह घेतला, इथं चेंज झाला. दिसतंय. समजा मी लिगल घेतला तर लिगल चेंज होईल. आता मी A3 घेतला, A3मध्ये बदलेल. दिसतंय. जो टाईप पेपर सिलेक्ट करतो त्याची विड्थ आणि हाईट इथनं आपल्याला ऑटोमॅटिक चेंज झालेली दिसेल. आता इथं लेआउटमध्ये गेलो आपण. आता लेआउटमध्ये मला काय करायचं आहे, पाणी गेलं. ओके. आता इथं मला हेडरचं मार्जिन चेंज करायचं आहे. समजा इथं मी हेडरचं मार्जिन चेंज केलेलं आहे, इथं 1 घेतलं. दिसतंय. फुटर जे आहे ते मी 0.75 घेतलं. ह्याचं पेजचं व्हर्टिकल अरेंजमेंट मला इथनं कसं पाहिजे, इथनं सेंटरला पाहिजे, मला जस्टिफाईड पाहिजे, मला हे पाहिजे. दिसतंय. मी याला काय म्हटलं आपण इथनं टॉप म्हटलं. आता ज्यावेळी आपण इन्सर्टमध्ये हेडर आणि फुटर शिकणार आहोत तर प्रत्येक पानाला हेडर फुटर वेगवेगळा कसा आहे किंवा डिफरंट फर्स्ट पेजला हेडर फुटर कसा आहे ते आपण इन्सर्ट टॅबमध्ये आपण ही कामं आपण यूज करूया. ओके. इथं स्क्रीन जे आहे याला काय म्हटलं आपण न्यू पेज म्हटलं. आता मला इथं लाईन नंबर पाहिजेत. बरोबर. 1 2 3 4 वगैरे. मी काय कामं यूज केली इथनं लाईन नंबर. ॲड द लाईन नंबर कंटिन्युअस. ओके. आलं काय ते लाईन नंबर. आता मला लाईन नंबर नको आहेत, ते काढायचे आहेत. मी काय केलं, लाईन नंबर ऑप्शनला गेलो, ह्या ऑप्शन काढून टाकला. ओके. गेलं. पुन्हा आपण फाईल सेटअपला जाऊया. काय केलं आपण इथनं फाईल सेटअपला. लाईन नंबर बघूया. ॲड द लाईन नंबर. पुन्हा कमांड बघूया आपण. आलं इथं कमांड. पेज सेटअपला जाऊया. लाईन नंबर आहेत, नको आहेत, मी इथनं काढून टाकलं. दिसते. आता मला बॉर्डर टाकायची. याला बॉर्डर कशी पाहिजे मला बॉक्समध्ये. त्याची विड्थ आपण कशी ठेवूया, अशी ठेवूया. बसली का बॉर्डर. जेव्हा इथं मी थोडंसं बॅक येईल त्यावेळी इथं मला संपूर्ण बॉर्डर झालेली दिसेल. पुन्हा फाईलमध्ये गेलो आपण, प्रिंटमध्ये जाऊया. पेज सेटअप. दिसते. बॉर्डर्स. बॉर्डरला आपण थोडंसं एक रंगीबिरंगी जरा कलर देऊया. डिझायनिंग बॉर्डर केली. ओके. मला बॉर्डर नको असेल समजा, आता मी काय म्हटलं नन. ओके. झालं इथनं. तर पेज सेटअपमध्ये गेलो आपण आत्ता इथं. ओके. सर्व कमांड समजल्या तर ह्या पेज सेटअपमधल्या. आता ज्या आपण कमांड यूज केलेल्या आहेत त्या सर्व कमांड इथं आपल्याला दिसतात आहे. ओके. पुढचा जो ऑप्शन आहे तो कुठला आहे, शेअर. आता हे जे डॉक्युमेंट आहे हे मला कुठं शेअर करायचं आहे. शेअर टू मला पीपलला करायचं आहे, ईमेलला करायचं आहे. समजा आपण ते मेलला करूया. कसं करूया, सेव्ह ॲज PDF फॉर्मॅटमध्ये. ओके. हे मेल थ्रू वगैरे आपल्याला ह्याला मेलला आपण अकाउंट ॲड वगैरे करतो आणि ह्याला मेल कशी पाठवायची त्याचा एक फॉर्मॅट आहे. टू म्हणजे काय, ज्याला मेल पाठवायचे आहे ते. मग त्याचा इथनं मेलचा ॲड्रेस जो आहे तो इथनं आपण टाईप केला. ओके. CC म्हणजे काय, CC म्हणजे कार्बन कॉपी. हीच कॉपी कुणाला पाठवायची आहे तर त्या इथनं ह्याचा इथनं आपल्याला दिसेल. मग इथं आपण काहीतरी मॅटर टाईप करायचा आणि सेंड बटनावरती आपण क्लिक करायचं. ओके. ही आपण अशी कमांड इथनं आता यूज केली. त्याला काय म्हटलं आपण इथनं आता शेअर कमांड म्हटलं. आता मला एक्सपोर्ट करायचं आहे. आता एक्सपोर्ट करण्याऐवजी पहिल्यांदा आपण हा ऑप्शन शिकूया, चेंज द फाईल टाईप. ओके. आता आपण जी फाईल सेव्ह करणार आहोत म्हणजे समजा मला समोरच्या माणसाला किंवा समोरच्या व्यक्तीला मला ती फाईल पाठवायची असेल
तर ती फाईल मी वर्ड 97/2003 या फॉर्मॅटमध्ये मला फाईल सेव्ह करावी लागते. मी ह्याच्यावरती इथनं क्लिक केलं, आलं. इथं मला सेव्ह ॲज टाईप आलं का. फाईलचं नाव तेच राहील, फक्त काय होईल, टाईप फक्त इथनं बदलला गेला. काय केलं आपण इथनं, सेव्ह कमांड यूज केली. ओके, चेंज द फाईल टाईप. आता ही फाईल मला एक्सपोर्ट करायची. कुठल्या फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करायची, मला PDF फॉर्मॅटमध्ये करायची. मी इथनं फाईल ही PDF फॉर्मॅटमध्ये तयार केली. फाईलचं नाव तेच राहील, फक्त खालीचं काय झाला, सेव्ह ॲज टाईप चेंज झाला. काय केली, फाईल इथनं आपण पब्लिश केली. झाली का इथनं. ओके, आता फाईलमध्ये गेलो आपण. फाईल मला बंद करायची, बरोबर आहे. काय केली, फाईल आपण इथनं क्लोज केली. फाईल मला परत ओपन करायची. काय कमांड आहे, फाईलमध्ये ओपन. इथं दिसते फाईल आपल्याला. आता इथं आपण क्लिक केली, झालं, क्लोज कमांड. आता इथं अकाउंट म्हणजे काय, तर मला ह्या ठिकाणी वेगवेगळ्या साईन टू ऑफिसमध्ये मला अकाउंट करता येतं आणि मला ह्या ठिकाणी हे प्रोडक्ट ॲक्टिवेट आहे की नाही ते बघता येतं. त्याच्यानंतर हे कुठलं व्हर्जन आहे तेही मला समजतं. वेगवेगळ्या प्रकारचे जे अपडेट्स ऑप्शन असतात ते अपडेट्स ऑप्शन मला ऑफिस 2019मध्ये पण उपलब्ध असतात. ओके, इथं खाली फीडबॅक आहे. मग मला ह्या फीडबॅकमध्ये मला काय आहे, आय लाईक समथिंग, मला काय आवडलं, आय हॅव एनी सजेशन्स. तर मी ह्या सॉफ्टवेअरविषयी जे काय सजेशन असेल ते जरा इथनं मी देऊ शकतो. इथं मी ऑप्शन्समध्ये गेलो, आपण दिसतं येत ना. आता इथं मला एक ऑप्शन आहे प्रूफिंग. सॉरी, डिस्प्लेला जाऊया पहिल्यांदा. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करायचा नाही. इथे एक प्रूफिंग नावाचं ऑप्शन आहे, ॲटो करेक्ट आलं. आता समजा मला पुणे शहरावरती निबंध लिहायचा आहे. काय करायचं आहे, पुणे शहरावरती मला निबंध लिहायचा आहे आणि माझ्या प्रत्येक वाक्यामध्ये पुणे हा शब्द आहे, बरोबर आहे. तर मी इथं काय करेल, इथनं तर मी इथं पी म्हणेल आणि मी इथं म्हणेल पुणे. काय म्हणता, मी पुणे ॲड केलं. ओके ओके. आता इथं मी पी करतो, स्पेस बार दाबला, काय आलं इथं, पुणे आले. किंवा कधी कधी काय होतं की मला हे एकच वाक्य आहे, काय हे एक वाक्य मला खाली कंटिन्यू लागणार आहे. मी काय करणार आहे, फाईलमध्ये गेलं, ऑप्शन्स, प्रूफिंग म्हणलं आपण, ॲटो करेक्ट. इथं फक्त मी व्ही टाईप करतो आणि इथं मी तर रिप्लेस केलं, आता दिसते, आणि ओके केलं. आता इथं मी व्ही म्हणून टाईप करतो, स्पेस बार दाबला, आलं का, कळलं. एखादा शब्द वारंवार जर मला टाईप करावा लागत असेल तर तो शब्द टाईप न करता तो शब्द आपण प्रूफिंगच्या माध्यमातून आपण तो सेट करू शकतो. ओके, आता इथं सेव्ह कमांड आहे, दिसते का. आता मला काय होते, प्रत्येक वेळेला जे काही मी चेंजेस केले, फाईलमध्ये गेलो, मी सेव्ह म्हणतो. पण मला ह्याला सेव्ह कमांड न वापरता आपण त्याला टायमिंग सेट करूया. तो कुठनं आहे, तर तो फाईलमध्ये ऑप्शन्समध्ये काय केलं आपण, इथनं सेव्ह. आणि दर 1 मिनिटांनी काय होईल, तुमची फाईल ही ऑटोमॅटिक सेव्ह होणार आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेला सेव्ह ह्या कमांडवरती जाण्याची गरज नाही. तुमची चुकून लाईट केली तर ती फाईल ॲटो कवर लोकेशनमध्ये, या फाईलच्या लोकेशनला ती फाईल तुमची इथनं तयार होईल. ओके, आलं इथं. आता इथं ॲडव्हान्समध्ये काही गोष्टी आहेत. आता ॲडव्हान्समध्ये काय इथनं, आता तर मला ह्या ठिकाणी शो द मेजरमेंट्स महत्त्वाचा पॉईंट असतो. हे आपलं असतं सेंटीमीटर्समध्ये. परीक्षेला आपला प्रश्न काय येतो, फाईलचं पेज सेटअप जे आहे ते 1 इंचमध्ये करा. काय करा, 1 इंच. आपण इथनं कमांड यूज करतो, बरोबर आहे. पण काय होतं, कमांड यूज करताना मला ह्या ठिकाणी सेंटीमीटर्स असा ऑप्शन येतो. माझा प्रश्न काय असतो की टॉप मार्जिन किंवा लेफ्ट मार्जिन तुम्ही 1 इंच सेट करा. पण आता इथं काय राहत ना, आता सेंटीमीटर्स आला. मग मला सेंटीमीटर्सचं जे काय आहे ते चेंजेस मला कशामध्ये करायचे, इंचेसमध्ये करायचे. मग मी ते कसे करणार, तर ऑप्शन्समध्ये ॲडव्हान्समध्ये गेल्यानंतर मी इथं सेंटीमीटर्सचं पहिल्यांदा इंचेसमध्ये चेंज करून घेईल. इथं मी इथनं ओके म्हणेल
आता मी फाईलमध्ये पेज सेटअप ह्या कमांडवरती क्लिक केल्यानंतर आता इथं काय होणार, इथनं मला आता इथनं मला सगळे इंचेस दिसतात. समजते? हा त्याच्यामधला एक मेजर चेंजेस आहे की जो ॲट द टाईम ऑफ परीक्षेला आपल्याला तिथं चुकून सेंटीमीटर्स येतं, प्रश्न असतो इंचेसमध्ये, मग आपलं थोडं कन्फ्युजन होतं. याच्याकरता आपण ही कमांड यूज केली. आता ह्या ॲडव्हान्समध्ये आपल्याला शो द नंबर ऑफ रिसेंट डॉक्युमेंट, एका वेळेला मॅक्झिमम डॉक्युमेंट आपल्याला किती दिसतील, 0 to 50. काय होईल, 0 to 50. एका वेळेला मला 50 डॉक्युमेंट शो करता येतील. पण समजा मला ह्या ठिकाणी काही आकडा चेंज करायचा असेल आणि मला ह्या ठिकाणी 2च डॉक्युमेंट दाखवायचे असतील तर मला ह्या ठिकाणी इथनं 2 डॉक्युमेंट इथनं मला बघता येईल. दिसतं इथनं आपल्याला 2 डॉक्युमेंट इथनं आपल्याला बघता येईल. राईट? हा झाला आपल्याला ऑप्शनमधला ऑप्शन. ओके, इथं आला. कळलं? काय चेंज केलं आपण, रिसेंट डॉक्युमेंट चेंज केलं, त्याचं मेजरमेंट्स ऑफ युनिट चेंज केलं आणि यूज आपण रिसेंटली जे काय फोल्डर्स असतील त्याची संख्या आता इथं आपण मॅक्झिमम या ठिकाणी 50च ठेवूया, जो आहे तो बदल. राईट? आता ह्या ठिकाणी मला एक नवीन टॅब तयार करायचा आहे. काय करायचं आहे, नवीन टॅब. मी नवीन टॅब का तयार करेन, मला इन्सर्टमध्ये पण कमांड आहे, मला डिझाईनमध्ये पण कमांड आहे, लेआउटला पण आहेत, रेफरन्सला आहेत. मग मला प्रत्येकातल्या ज्या अशा कमांड आहेत की ज्या कमांड मला सारख्या यूज करायला लागतात आणि मला प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या टॅबला मला जावं लागतं. काय करायला लागतं, जावं लागतं. ते जाऊ नये म्हणून मी काय करतो, एक नवीन टॅब तयार करतो. बरोबर आहे? याला काय म्हटलं आपण, कस्टम रिव्ह्यू. आणि ह्या कस्टम रिव्ह्यूमध्ये आपण एक न्यू टॅब तयार करूया. त्याचं मी नाव इथं आपण रिनेममध्ये करूया. त्याचं नाव देऊया टेम्परेचर. ओके, याला पण आपण नाव चेंज करूया. याला पण आपण नाव दिलं टेम्परेचर. ओके, आता मला काय करायचं आहे, हा जो मी टॅब तयार केला आहे याच्यामध्ये मला कमांड्स ॲड करायची. मग इथं मला सगळी कमांडची लिस्ट आहे. मग ही कमांडची लिस्ट जी आहे ती इथनं मला पूर्णपणे आता ॲड करायची. कॉपी कमांड आहे, ॲड करा. कॉपी कमांड ॲड, कट कमांड ॲड. दिसते? ज्या काय कमांड समजा XYZ असेल तर इथं आपण आता ॲड करूया. आलं का? झालं? ओके केलं. आता इथे एक नवीन टॅब इथं मला दिसतंय का, आता इथनं टेम्परेचर टॅब आला का? हे कधी वापरायचं, आपण ज्यावेळेला एखाद्या ऑफिसमध्ये कामाला जाऊ त्यावेळेला असा एक टॅब तयार करणं. सारखं आपल्याला इकडे तिकडे जायची काही गरज आहे का? नाही, मी ह्याच टॅबमध्ये पूर्णपणे समजते. नवीन टॅब आपण कशा पद्धतीने आपण आता तयार केला. राईट? ओके, समजलं सगळ्यांना. फाईल टॅब, न्यू म्हणजे नवीन फाईल तयार करणे, ओपन म्हणजे जी फाईल तयार केलेली आहे ती फाईल उघडणे, सेव्ह म्हणजे प्रथम आपण फाईल तयार केली तर त्या फाईलला नाव देण्याकरता सेव्ह ह्या कमांडचा वापरतो. नंतर सेव्ह ह्याच कमांडचा वापर काय होईल, तीच फाईल आपल्याला दुसऱ्या नावाने सेव्ह करायची. प्रिंटमध्ये आपण कमांड बघितल्या पेज सेटअप, त्यामध्ये टॉप मार्जिन, बॉटम मार्जिन, राईट मार्जिन, लेफ्ट मार्जिन, त्याच्यानंतर ओरिएंटेशन, त्याच्यानंतर पेपरची साईज काय असेल, लेआउटमध्ये लाईन नंबर कसा सेट करायचा, बॉर्डर्स कसा सेट करायचं, हे आपण सगळं इथनं बघितलं. शेअरमध्ये आपण काय बघितलं की ते डॉक्युमेंट आपल्याला ईमेल थ्रू आपल्याला कसं पाठवता येईल. एक्सपोर्टमध्ये काय बघितलं आपण की त्या फाईलचं PDF आपल्याला कशी तयार करता येईल, त्याचा फाईलचा टाईप कसा आपल्याला चेंज करता येईल, फाईल क्लोज बंद कसे करायची, अकाउंट संदर्भातली जी काही माहिती असेल ती अकाउंट इथनं आपलं एक तयार करू शकतो आपण. फीडबॅकविषयी म्हणजे आपल्याला फीडबॅक कसा वाटला ते मेन्शन करू शकतो. आणि ऑप्शनमध्ये आपण ग्रुपिंग ऑप्शन, सेव्ह ऑप्शन, त्या ठिकाणी ॲडव्हान्समध्ये, रिव्ह्यूमध्ये. आणि आता इथं क्विक ॲक्सेस टूल बार आहे, दिसतं इथनं. ह्याच्यामध्ये इथं मला अजून 2-3 गोष्टी मला इथनं ॲड करायच्या, त्या इथं मी ॲड करू शकतो. त्या ॲटोमॅटिक सगळ्या गोष्टी इथनं आपल्याला क्विक ॲक्सेस टूल बारला दिसतील. आत्ता जो आपण जो टॅब शिकलो त्याला आपण काय म्हटलं, आपण फाईल टॅब असं म्हटलं. हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर ह्या लेक्चरला लाईक करा. माझं नाव आहे
प्रशांत बाळू टेंबरे. माझं यूट्यूब चॅनलचं नाव आहे निश कॉम्प्युटर वाकडेवाडी. माझा मोबाईल नंबर 9527903029. थँक्यू व्हेरी मच.